आज आपण उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर या जी औषधं वापरली जातात, बरीच औषधं वापरली जातात, त्याच्यापैकी एका औषधाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्या औषधाचं नाव आहे टेल्मीसार्टान. आता टेल्मीसार्टान म्हणजे काय आणि ते कशासाठी वापरलं जातं? आता टेल्मीसार्टान हे जे औषध आहे तर ते एका ग्रुप किंवा जे समूह आहे उच्च रक्तदाब विरोधी औषधांचा, तर त्या समूहाचं नाव आहे अँजिओटेन्सिन 2 रिसेप्टर अँटॅगॉनिस्ट. घाबरून जाऊ नका, नाव जरा मोठं आहे. तर आपण जाणून घेऊया की हे अँजिओटेन्सिन 2 काय आहे. अँजिओटेन्सिन 2 हे असं आहे की ते आपल्या शरीरात तयार होतं आणि त्याची जी लेव्हल वाढली, जर त्याची पातळी वाढली तर त्याच्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या, विशेषतः रोहिणी म्हणजे आर्टरीज, त्या अरुंद होतात आणि त्या अरुंद झाल्यामुळे तुमचा रक्तदाब वाढतो, कारण रक्ताला पुढे जायला अडचण मिळते. टेल्मीसार्टन काय करतं तर ह्या अँजिओटेन्सिन 2 याचा प्रभाव ते कमी करतं आणि त्याच्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होतात. त्याच्यामुळे या आकुंचन पावलेल्या असतात त्या प्रसरण पावतात आणि त्याच्यामुळे रक्त सहजगत्या पुढे सरकून जातं आणि त्याच्यामुळे रक्तदाब कमी होतो. टेल्मीसार्टनचा उपयोग प्राथमिक स्वरूपाच्या उच्च रक्तदाबात, म्हणजे त्याला म्हणतात प्रायमरी हायपरटेन्शन किंवा इसेन्शियल हायपरटेन्शन, तर ह्याच्यामध्ये त्याचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. आता प्राथमिक उच्च रक्तदाब म्हणजे काय, की जो रक्तदाब इतर कोणत्याही अवयवांच्या कार्यामुळे किंवा रचनेच्या बिघाडामुळे होत नाही. जो 95% उच्च रक्तदाबाचे जे रुग्ण असतात त्यांना हेच इसेन्शियल किंवा प्रायमरी हायपरटेन्शन त्यांना असतं. आता टेल्मीसार्टन घेण्यापूर्वी तुम्हाला काय माहित असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला टेल्मीसार्टन किंवा त्यातल्या कुठल्याही घटकांची, औषधाच्या गोळ्यांच्या घटकांची जर ॲलर्जी असेल किंवा यकृताच्या म्हणजे लिव्हरच्या काही जर गंभीर समस्या असतील, उदाहरणार्थ पित्तदोष किंवा पित्त पुढे जाण्यात अडथळे, त्याला ऑब्स्ट्रक्शन म्हणतात, तर हे जर असेल किंवा म्हणजे यकृत आणि पित्ताशयामधील जो निचरा होतो, म्हणजे यकृत मधलं जे बाईल असते ते पित्त असतं, ते गॉल ब्लॅडर मध्ये येतं, म्हणजे पित्ताशयात येतं, नंतर ते पुढे छोट्या आतड्यात जातं. तर तिकडे जर काही अडथळा निर्माण झाला असेल किंवा इतर कुठलेही जर तुम्हाला जर गंभीर यकृताचे रोग असतील किंवा मधुमेह असेल, किडनीचं कार्य जर बिघडलेलं असेल किंवा ॲलिस्केरिन नावाचं एक औषध आहे, ते देखील रक्तदाब कमी करतं, तर ते जर तुमचं औषध चालू असेल तर तुम्ही टेल्मीसार्टन घेऊ नका किंवा तुमच्या डॉक्टरशी सल्लामसलत करा. आता टेल्मीसार्टन घेताना कोणती खबरदारी घेणं आवश्यक आहे, तर मी काही आजारांची नावं तुम्हाला सांगतोय, तर ती जर त्या अवस्थेने किंवा त्या रोगाने तुम्हाला जर त्रास होत असेल तर कृपा करून तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या. एक म्हणजे मूत्रपिंडाचा आजार, ज्याला आपण किडनी डिसीज म्हणतो, किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण, ज्याला इंग्लिशमध्ये किडनी ट्रान्सप्लांट म्हणतात, किंवा रिनल आर्टरी स्टेनोसिस. याच्यात काय होतं की किडनीला, म्हणजे जो मूत्रपिंड असतं, तर त्याला रक्तपुरवठा करणारी जी रोहिणी असते, आर्टरी, ती अरुंद होते. त्याच्यानंतर यकृत रोग, लिव्हर किंवा काही हृदयविकाराचा त्रास, किंवा एक हॉर्मोन आहे त्याचं नाव आहे अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉनची जर पातळी वाढलेली असेल तर त्या बाबतीत देखील आपल्याला खबरदारी घ्यायला लागते. तर अल्डोस्टेरॉनची जर पातळी वाढलेली असेल तर त्याची लक्षणं कुठली, तर लक्षणं अशी आहेत की शरीरामध्ये पाणी आणि मीठ साचून राहतं, त्याच्यामुळे पायाला, तोंडाला वगैरे सूज येते आणि शरीरातली जी काही खनिजे आहेत, ज्याला आपण इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो, त्याचं असंतुलन होतं. त्याला इंग्लिशमध्ये इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर कमी रक्तदाब असेल म्हणजे हायपोटेन्शन, हे काय होतं की शरीरातलं पाणी वेगाने कमी होतं, तर ते किंवा म्हणजे कोणत्या कारणामुळे किंवा कोणत्या स्थितीमध्ये पाणी कमी होतं. एक म्हणजे समजा तुम्ही
डायुरेटिक्स नावाची काही औषधं घेत असाल ज्याच्यामुळे लघवीचं उत्सर्जन वाढतं, किंवा तुम्ही तुमच्या आहारामध्ये मीठ कमी असेल, कमी प्रमाणात वापर असेल, किंवा तुम्हाला अतिसार म्हणजे पातळ जुलाब होत असतील किंवा उलट्या होत असतील, या सगळ्या कारणांवर ऑलरेडी कमी, किंवा रक्तात पोटॅशियमची पातळी जर वाढलेली असेल, मधुमेह असेल, त्याच्यानंतर डिगॉक्सिन म्हणून एक औषध आहे की जे हृदयविकारात दिलं जातं, तर हे सगळं जर असेल, किंवा एसिडिबिटस म्हणून काही औषधं आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला मधुमेह किंवा किडनीशी संबंधित काही समस्या असतील, किंवा तुम्ही जर ॲलिस्केरिन नावाचं औषध घेत असाल, तर या सगळ्या जर घेत असाल तुम्ही औषधं किंवा ह्या सगळ्या अवस्था असतील, तर तुमच्या डॉक्टरने आणि तुम्ही खबरदारी घेणं आवश्यक आहे. तुमचे डॉक्टर तुमच्या मूत्रपिंडाचं कार्य, रक्तदाब आणि तुमच्या शरीरातील किंवा रक्तातील इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण हे नियमित अंतराने तपासू शकतात. त्यांना कळेल किंवा कुठलं काही वाढलेलं आहे, कमी झाले, मग त्या दृष्टीने टेल्मिसर्टनचा वापर आणि टेल्मिसर्टनचा डोस कमी जास्त ते करू शकतात. आता तुम्ही काही इतर औषधं समजा घेत असाल, तर ती टेल्मिसर्टनच्या बरोबर घ्यावीत का? इतर कुठलीही औषधं जर तुम्ही घेत असाल किंवा नुकती घेतली असतील, तर तुमच्या डॉक्टरांना कृपा करून त्याची माहिती द्या. तुमच्या डॉक्टरांना या इतर औषधांचा डोस बदलण्याची किंवा इतर खबरदारी घेण्याची मग आवश्यकता भासू शकेल, आणि काही प्रकरणांमध्ये किंवा काही रुग्णांमध्ये तर एखादं औषध थांबवायलाही लागतं. ते कुठली औषधं आहेत? काही प्रकारच्या नैराश्यां म्हणजे डिप्रेशनवर औषधं दिली जातात. त्यातलं प्रमुख एक औषध आहे लिथियम. त्यानंतर रक्तातील पोटॅशियमची पातळी वाढवणारी औषधं असतात. काही म्हणजे जसं पोटॅशियम असलेले म्हणजे वेगवेगळे मिठाची काही फॉर्म्युलेशन्स असतात. मग पोटॅशियम स्पेअरिंग औषधं जी असतात की जी फक्त सोडियमचं उत्सर्जन करतात लघवी वाटे, पण पोटॅशियमवर त्याचा काही इफेक्ट किंवा त्याचा काही परिणाम होत नाही, त्याच्यामुळे पोटॅशियम साचून राहतं शरीरामध्ये. मग एस इनिबिटर जी मी तुम्हाला म्हटलं म्हणजे रॅमिप्रिल, एनालॅप्रिल वगैरे वगैरे, आणि इतर समजा काही अँजिओटेन्सिन 2 रिसेप्टर विरोधी औषधं तुम्ही जर आधी घेत असाल अगोदर, तर तेही तुमच्या डॉक्टरना तुम्ही सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर एनएसएड्स म्हणजे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स, त्यातली अतिशय सामान्यतः वापरलं जाणं म्हणजे ॲस्पिरिन किंवा आयबुप्रोफेन किंवा डायक्लोफेन आहे, ॲसेक्लोफेन आहे, ही औषधं जर तुम्ही घेत असाल, किंवा रक्त पातळ करायला एक औषध दिलं जातं, त्याचं नाव आहे हेपॅरेक. मग काही आपली प्रतिकारशक्ती कमी करणारी म्हणजे वाढलेली प्रतिकारशक्ती कमी करणारे औषधं असतात, बऱ्याच वेळा कॅन्सरमध्ये दिलेली असतात. उदाहरणार्थ सायक्लोस्पोरिन किंवा टॅक्रोलिमस, किंवा काही अँटीबायोटिक्स आहेत, विशेषतः ट्रायमेथोप्रिन, हे सल्फा बरोबर दिलं जातं. मग डिगॉक्सिन जे औषध काही हृदयविकारांवर दिलं जातं. एनएसएफ बद्दल मी तुम्हाला सांगितलंय, किंवा सुद्धा कॉर्टिकोस्टेरॉइड्स तुम्ही जर घेत असाल तर टेल्मिसर्टनचा प्रभाव कमी होऊ शकतो, आणि उच्च रक्तदाबावर म्हणजे हाय ब्लड प्रेशरवर वापरल्या जाणाऱ्या इतर औषधांचा किंवा रक्तदाब कमी करण्याची क्षमता असलेली जर औषधं असतील म्हणजे बॅक्लोफेन वगैरे, तर टेल्मिसर्टनचा तो प्रभाव वाढवू शकतो. याच्याशिवाय मद्यसेवन किंवा बार्बिच्युरेट्स ही औषधं नॉर्मली झोपेसाठी किंवा फिट्स जर असतील त्याच्यासाठी दिली जातात, किंवा काही अंमली पदार्थ अँटी डिप्रेसंट्स, ह्याच्यामुळे रक्तदाब आणखीन खाली जाऊ शकतो. उभं राहतानाच अचानक चक्कर येऊ शकते, त्याला म्हणतात पोश्चरल हायपोटेन्शन. तर टेल्मिसर्टन घेत असताना ह्या सगळे जर काही तुम्हाला लक्षणात दिसली, तर इतर औषधांच्या डोसमध्ये फेरबदल करण्याची आवश्यकता भासू शकते, ते तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील. ड्रायव्हिंग आणि मशीन वापरणे याबाबत काय? आता टेल्मिसर्टन घेत असताना असं पाहिलं गेले काही जणांना चक्कर येते किंवा थकल्यासारखं वाटतं. तर तुम्हाला चक्कर किंवा थकवा जर जाणवला, तर कृपा करून वाहन चालवू नका किंवा यंत्र देखील कुठलं वापरू नका. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे
टेल्मिसॅटन मध्ये सोडियम असतं का? तर त्याचं उत्तर आहे होय. टेल्मिसॅटन मध्ये सोडियम असतं, परंतु ते त्या सोडियमचं प्रमाण इतकं कमी असतं, म्हणजे साधारण 23 मिलीग्रॅम पर्यंत असतं. तर त्याच्यामुळे त्याचा विशेष तुमच्या ब्लड प्रेशरवर परिणाम होण्याचा संभव होत नाही. तर टेल्मिसॅटन कसं घ्यावं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या डॉक्टरने जो डोस सांगितलाय, जितक्या दिवसासाठी सांगितले आहे, त्याप्रमाणे तुम्ही टेल्मिसॅटन नियमितपणे घ्या. आणि तुम्हाला जर खात्री नसेल, काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर जरूर तुमच्या डॉक्टरला विचारा या बाबतीत. आता रक्तदाबाच्या म्हणजे उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी म्हणजे हाय ब्लड प्रेशरसाठी टेल्मिसॅटनचा नेहमीचा डोस आहे 40 मिलीग्रॅम दिवसातून एकदा. किती? 40 मिलीग्रॅम दिवसातून एकदा. आता काही रुग्णांमध्ये डॉक्टर कमी डोसची म्हणजे दररोज 20 मिलीग्रॅम एकदा अशी देखील टेल्मिसॅटनची शिफारस करू शकतात. टेल्मिसॅटनचा जो वापर आहे तो इतर उच्च रक्तदाब विरोधी औषधांबरोबर म्हणजे अँटी ब्लड प्रेशर मेडिकेशन बरोबर देखील केला जाऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ डायुरेटिक्स ज्याच्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं किंवा एम्लोडेपिन, मेटोप्रोलॉल वगैरे वगैरे. आता एक लक्षात ठेवा की जेव्हा टेल्मिसॅटन ह्यांच्या संयोगाने दिलं जातं तर ओव्हरऑल जो त्याचा जो प्रमाण असतो, प्रभाव असतो, तो निश्चित जास्त असतो एका औषधाच्या वापराच्या तुलनेने. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या संबंधी दुर्घटना कमी करण्यासाठी देखील ह्याचा उपयोग केला जातो, म्हणजे हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिससाठी. तर त्याचा डोस मात्र थोडासा जास्त आहे. तर तो किती आहे? तो आहे दिवसातून एकदा 80 मिलीग्रॅम. दिवसातून एकदा 80 मिलीग्रॅम. आता उपचाराच्या सुरुवातीला अशा वेळी रक्तदाबाचं वारंवार निरीक्षण करणं आवश्यक असतं. यकृत समस्या असलेल्या रुग्णांमध्ये दररोज 40 मिलीग्रॅम पेक्षा जास्त डोस दिला जात नाही आणि मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या रुग्णांमध्ये 20 मिलीग्रॅमनी सुरुवात केली तर ती चांगली असते. मी हे का सांगतोय? कारण पुष्कळशा वृद्ध रुग्णांमध्ये किंवा पुष्कळशा सिनियर सिटीजन्समध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये या यकृत आणि मूत्रपिंडाच्या रोगांचं प्रमाण जास्त असतं. तर ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दररोज टॅबलेट एका विवेकशीत वेळी घेण्याचा प्रयत्न करा. पण समजा तुम्ही टेल्मिसॅटन गोळी घ्यायची विसरला. आता एक लक्षात ठेवा की जर तुम्ही विसरलात तर त्याच 24 तासात तुम्ही तो डोस घ्या. तुम्ही तुमची टॅबलेट जर समजा घेतली नाही, संपूर्ण तुम्ही समजा 24 तास विसरला, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचा जो नेहमीचा डोस आहे तोच घ्या. कृपा करून टेल्मिसॅटनचा डबल डोस घेऊ नका. म्हणजे आदल्या दिवशीचा डोस आणि हा डोस म्हणून असं तुम्ही करू नका. त्या दिवशीचा जो डोस असेल तो तसाच घ्या. आता समजा तुम्ही टेल्मिसॅटन थांबवलं तर काय होतं? तर तुम्हाला माहिती आहे की तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या डॉक्टरनी टेल्मिसॅटन ज्या काही कालावधीसाठी दिलेला आहे, तर त्या कालावधीसाठी मात्र टेल्मिसॅटन निश्चित आणि नियमित घ्या. पण जर तुम्हाला वाटत असेल की टेल्मिसॅटनचा जो उपयोग आहे किंवा त्याचा जो परिणाम आहे तो आवश्यकतेपेक्षा कमी आहे, ब्लड प्रेशर तेवढं कंट्रोल होत नाहीये किंवा जास्त आहे, म्हणजे ब्लड प्रेशर जास्त प्रमाणात कमी झालंय, तर तसं जर असेल तर कृपा करून तुमच्या डॉक्टरांशी बोला. आणि आणखीन याच्या व्यतिरिक्त देखील जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुमच्या डॉक्टरना जरूर विचारा. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे टेल्मिसॅटन रिकाम्या पोटी घ्यायचं की काही खाऊन घ्यायचं? तर त्याचं उत्तर असं आहे की टेल्मिसॅटन तुम्ही कसंही घेऊ शकता. तुम्ही उपाशी पोटी घेऊ शकता, तुम्ही काही खाऊनही घेऊ शकता. परंतु ह्या गोळ्या काही पाण्याबरोबर घ्या. कुठल्याही मद्याचा अंश असलेल्या पेयाबरोबर मात्र ह्या गोळ्या घ्यायच्या नसतात. आता चुकून समजा तुम्ही जास्त गोळ्या घेतल्या तर काय करायचं? काय करायचं तर सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या डॉक्टरांना कळवा आणि त्यांचा सल्ला घ्या. किंवा तुमच्या जवळ एखादं हॉस्पिटल असेल, नर्सिंग होम असेल, तर त्यांची जी आपत्कालीन त्यांचा विभाग असतो त्याला कॅज्युअल्टी डिपार्टमेंट. तर तिकडे तुम्ही तुम्ही ज्या टेल्मिसॅटनच्या गोळ्या घेतायत त्याची पत्ती म्हणा किंवा त्याचा बॉक्स घेऊन जा. म्हणजे त्या डॉक्टरनाही कळेल की तुम्ही
किती गोळ्या घेतल्यात, किती स्ट्रेंथ मध्ये घेतल्यात, वगैरे वगैरे. आता समजा तुम्ही जास्त गोळ्या घेतल्यात, ज्याला आपण ओव्हरडोस म्हणतो, तर ओव्हरडोसची सामान्य लक्षणं काय आहेत? सगळ्यात अतिशय सहजगत्या सापडलेलं लक्षण म्हणजे तुमचं जे ब्लड प्रेशर आहे, रक्तदाब, ते वाजवीपेक्षा कमी होतं, जास्त कमी होतं, आणि त्याला म्हणतात हायपोटेन्शन. दुसरी गोष्ट म्हणजे हृदयाचे ठोके वाढतात, जे नॉर्मली 70 ते 80 असतात, 100 120 होऊ शकतात. आता ह्याच्या व्यतिरिक्त हृदयाचे ठोके मंद देखील होऊ शकतात, चक्कर येऊ शकते, रक्तातील जे क्रिएटिन म्हणून एक द्रव्य असतं त्याची पातळी वाढू शकते, किंवा अचानक मूत्रपिंड देखील निकामी होऊ शकते. या सगळ्या गोष्टींचं आपण लक्ष ठेवलं पाहिजे, आणि म्हणून जास्त टेल्मिसर्टनच्या गोळ्या घेता कामा नये. आता टेल्मिसर्टनचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत? एक लक्षात घ्या की टेल्मिसर्टनला बाकीच्या औषधांप्रमाणे देखील दुष्परिणाम तर असतात, परंतु ते प्रत्येकामध्ये आढळतात किंवा प्रत्येकाला होतातच असं नाही. काही दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट्स गंभीर होऊ शकतात, आणि त्याकडे तत्काळ वैद्यकीय लक्ष देण्याची गरज असते. आता पुढे मी जी काही लक्षणं सांगतोय ती जर तुमच्यामध्ये तुम्हाला आढळली तर मात्र ताबडतोब तुमच्या डॉक्टरना कॉन्टॅक्ट करा, फोन करा, जे असेल ते. ती कुठली लक्षणं आहेत? एक म्हणजे रक्त विषबाधा किंवा संक्रमण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेप्सिस असं म्हणतो. तर याची लक्षणं काय असतात? एक म्हणजे मोठा ताप येऊ शकतो, त्याच्यानंतर त्वचा म्हणजे चामडी आणि श्लेष्मल त्वचा म्हणजे म्युकोझा यांना सूज येऊ शकते, त्याला एंजिओ इडिमा असं म्हणतात. आता हे दुष्परिणाम कंपॅरेटिव्हली तुलनेने दुर्मिळ आहेत, म्हणजे हजारातले एखाद्या माणसाला होऊ शकतं, पण तरी देखील गंभीर आहेत आणि प्राणघातक देखील होऊ शकतात. त्याच्यामुळे जर असे दुष्परिणाम आढळले तर ताबडतोब औषध बंद करून डॉक्टरांना फोन करा, भेटा, किंवा जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा. तर टेल्मिसर्टनचे संभाव्य इतर दुष्परिणाम काय आहेत? आता जे सामान्यतः दिसू शकतात, म्हणजे 10तल्या एखाद्या माणसाला, तर ते म्हणजे कमी रक्तदाब, म्हणजे त्याला हायपोटेन्शन म्हणतो. आणि हे सामान्यतः हृदय किंवा रक्तवाहिन्यांच्या दुर्घटना कमी करण्यासाठी जेव्हा एखादा रुग्ण घेतो, त्याला कार्डिओव्हॅस्क्युलर किंवा सेरेब्रोव्हॅस्क्युलर इव्हेंट्स म्हणतात, म्हणजे हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस, तर त्यांच्यामध्ये हे जास्त आढळून येतं. त्याच्यानंतर 100तल्या एखाद्या माणसाला मूत्रमार्गातलं संक्रमण म्हणजे आपण, किंवा श्वसन मार्गातलं संक्रमण म्हणजे रेस्पिरेटरी इन्फेक्शन किंवा युरिनरी इन्फेक्शन, ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यानंतर लाल रक्तपेशीमध्ये घट होऊ शकते, ज्याला आपण एनेमिया म्हणतो. पोटॅशियमची पातळी वाढू शकते, झोप यायला अडचण येऊ शकते, उदास वाटतं, डिप्रेशन. त्याच्यानंतर तात्पुरतं भान हरपणं म्हणजे ज्याला सिंकोप म्हणतात, गरगरणं, तोल जाणं, व्हर्टिगो. तर असे बरेच काही जे दुष्परिणाम आहेत ते, पण ते कंपॅरेटिव्हली असाधारण आहेत, म्हणजे 100तल्या एखाद्या माणसाला तसं होऊ शकतं. पण तसं जर झालं तर अर्थात तुमच्या डॉक्टरना ताबडतोब कॉन्टॅक्ट करा. आणि आणखीन काही दुर्मिळ दुष्परिणाम म्हणजे 1000तल्या एखाद्या माणसाला होऊ शकतो, तर त्याच्यावर तुम्ही काही, आणि ह्याच्या व्यतिरिक्त देखील जर तुम्हाला काही लक्षणं आढळली तर मात्र न विसरता तुमचे जे डॉक्टर असतील त्यांच्याशी त्वरित संपर्क साधा. आता टेल्मिसर्टन कसं साठवावं, कसं ठेवावं? एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे औषध मुलांच्या नजरेपासून आणि आवाक्याच्या बाहेर ठेवा. टेल्मिसर्टनच्या स्ट्रिपवर म्हणजे पत्तीवर किंवा त्याच्या खोक्यावर म्हणजे कार्टूनवर, बॉक्सवर त्याच्यावर त्याची एक्सपायरी डेट म्हणजे कालबाह्य तारीख अशी एक नमूद केलेली असते. त्याच्या पलीकडे तुम्ही कृपा करून हे औषध वापरू नका. प्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी हे औषध त्याचं जे मूळ आवरण असेल किंवा खोका असेल त्याच्यातच ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि हे औषध कधीही सांडपाण्यामध्ये किंवा घरातील कचऱ्याद्वारे तुम्ही बाहेर फेकून देऊ नका. तर टेल्मिसर्टन बाजारात कसं काय उपलब्ध आहे? टेल्मिसर्टन जसं मी तुम्हाला म्हटलं त्यातलं सक्रिय घटक म्हणजे टेल्मिसर्टन, आणि प्रत्येक टॅबलेटमध्ये, प्रत्येक गोळीमध्ये टेल्मिसर्टन त्याचे वेगवेगळे स्ट्रेन्थ्स असतात. 20 मिलीग्रॅम
40 मिलीग्रॅम, 80 मिलीग्रॅम. म्हणजे मी आता जे तुम्हाला सांगतोय त्याला मोनोथेरपी म्हणतात, म्हणजे फक्त टेल्मिसार्टन. आधी जसं मी तुम्हाला म्हटलं तर टेल्मिसार्टन बाकीच्या काही औषधांबरोबर देखील ते कंबाईन केलं जातं, संयुग म्हणून त्याचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ एम्लोडेपिन, मेटोप्रोलॉल वगैरे. तर आपण फक्त टेल्मिसार्टन सोलो थेरपी किंवा मोनोथेरपी बद्दल बोलतोय. तर टेल्मिसार्टन 20, 40, 80 मिलीग्रॅम या स्वरूपात उपलब्ध असतं आणि त्याच्या स्ट्रिप्स वेगळ्या असतात आणि गोळ्यांचा रूप, आकार, रंग ह्याच्यामध्ये देखील फरक असतो. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की ते 20 मिलीग्रॅम आहे, 40 मिलीग्रॅम आहे की 80 मिलीग्रॅम. तर आज आपण टेल्मिसार्टन बद्दल माहिती जाणून घेतली आणि मला विश्वास वाटतो की या माहितीने जेव्हा तुम्हाला तुमचे डॉक्टर टेल्मिसार्टन लिहून देतील तर ते तुम्ही अधिक विश्वासाने घेऊ शकाल. धन्यवाद.